मध्ये एका मतानं बाजी कशी पलटली, ठाकरेंच्या शिलेदारानं भाजपला मात कशी दिली, टोकाच्या राजकारणात ओमराजे निंबाळकरांची सरशी, झेडपी निवडणुकीत एका मतानं कुणी मारली बाजी. जिल्हा परिषद निवडणुकांचा निकाल यायला सुरुवात झाली तशी पहिलीच मोठी बातमी आली ती धाराशिवमधून. कारण इथं ठाकरेंचा उमेदवार अवघ्या एका मतानं निवडून आला. विशेष म्हणजे ठाकरे सेनेनं विजयाचं खातं उघडताना भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली आणि गुलाल उधळला. कोण आहे हा ठाकरेंचा शिलेदार ज्यानं विजयी सुरुवात केली, पाहूया. धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक ही 55 जागांसाठी पार पडली. भाजपसह राष्ट्रवादी आणि शिंदे सेना तसंच ठाकरे सेनेची प्रतिष्ठा इथं पणाला लागली होती. 55 जागांसाठी 234 उमेदवार रिंगणात उतरले होते. यात ढोकी जिल्हा परिषद गटातून उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा अवघ्या एका मतानं विजय झालाय. या उमेदवाराचं नाव आहे अमर समुद्रे. त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केलाय, ज्यांचं नाव आहे निहाल काझी. ढोकी गटातील ढोकी पंचायत समिती गणात प्रचंड चुरशीची लढत झाली. यात भाजप उमेदवार निहाल काझी हे अवघ्या एका मतानं पराभूत झाले. चुरशीच्या झालेल्या लढतीत भाजपच्या निहाल काझी यांना 3186 मतं मिळाली, तर उद्धव सेनेचे उमेदवार अमर समुद्रे हे 3187 मतं मिळवत विजयी झाले. केवळ एका मताच्या फरकानं ठाकरे सेनेनं इथं विजय खेचून आणलाय. दरम्यान धाराशिवच्या आणखी एका लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण इथं भाजप आमदारांच्या पत्नी निवडणूक रिंगणात होत्या. धाराशिव जिल्हा परिषदेच्या 13 गटात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील निवडणूक लढवत होत्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर निवडणूक रिंगणात होत्या. विशेष म्हणजे अर्चना पाटील या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या, तर जिल्हा परिषदेच्या त्या माजी उपाध्यक्षा राहिल्यात. या निवडणुकीत घराणेशाहीचा पाटील यांच्यावर आरोप झाला होता. त्यावर निवडणुकीतून माघार घेण्याची तयारीही त्यांनी केली होती. पण भाजपनं त्यांची उमेदवारी कायम ठेवली आणि त्यांनी ही निवडणूक लढवली. त्याच अर्चना पाटील यांचा या निवडणुकीत विजय झालाय. असं असलं तरी ही चर्चा ठाकरेंच्या उमेदवाराची अधिक होतीये. कारण अवघ्या एका मतानं ढोकीमध्ये ठाकरेंच्या शिलेदारानं बाजी मारलीये. या विजयामुळं राणा जगजितसिंह पाटील यांना ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मात दिल्याचं बोललं जात आहे.